नाशिक शहरामध्ये लवकरच रामकाल पथ उभारण्यात येणार आहे आणि नाशिक शहराच्या सौंदर्यामध्ये आणि वैभवात भर घालणारा केंद्र सरकारचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। काळाराम मंदिर असू देत किंवा पंचवटी आणि रामघाट परिसरामध्ये उभारला जाणारा या रामकाल पथामुळे या भागाचा चेहरा मोहरा कसा बदलणार आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। नाशकातलं धार्मिक पर्यटन वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं नवा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जाहीर केलाय, श्रीराम कालपथ। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार रामकाल पथ उभारणीसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून 146 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। हा रामकाल पथ नेमका कसा असेल याचा ॲनिमेटेड वॉक थ्रू तयार करण्यात आलाय। नाशिकच्या सौंदर्यामध्ये भर घालणाऱ्या रामकाल पथ प्रकल्पाची अनेक वैशिष्ट्ये आहेत। यामध्ये पथदीप, आकर्षक डिझाईन्स असलेले रस्ते, स्वागत कमान, पादचारी मार्ग, त्यावरील आकर्षक झाडांची लागवड या सगळ्याचा समावेश असेल। या प्रकल्पाच्या उभारणीसाठी पालिका प्रशासनानं आता कामाला सुरुवात केली आहे। या मार्गावरील अतिक्रमणं, पडकी घरं आणि दुकानं सुरुवातीला हटवली जाणार आहेत। नाशिकच्या काळाराम मंदिरापासून ते रामतीर्थ रामकुंडापर्यंतचा हा संपूर्ण रामकाल पथ असणार आहे आणि प्रामुख्याने जर बघितलं तर त्याच्यासाठीचं जे भूसंपादन आहे ते करण्याची एकूणच तयारी सध्याच्या घडीला सुरू आहे। आपण जर बघितलं तर अनेक दुकानांवर यासाठीचं मार्किंग केलं जातंय, त्याबाबतच्या खुणा खरं तर या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। त्यासाठी अनेक वाडे असतील, दुकानं असतील आणि ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण झालंय असे अनेक ठिकाणं खरं तर या काळामध्ये काढली जाईल आणि रामकाल पथ हा जो प्रकल्प आहे तो पूर्ण केला जाणार आहे। या प्रकल्पाच्या उभारणीची जबाबदारी नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यावर सोपवण्यात आली आहे। लवकरच या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे। फसाड रिस्टोरेशनचं काम चालू आहे आता, जे सुरू होत आहे ते रामकुंडापासून कालाराम मंदिरपर्यंत सरदार चौक इन्क्लुडेड या एरियामध्ये होणार आहे आणि नंतरच्या पण ते स्वतः सेकंड फेजमध्ये सीता गुंफा, लक्ष्मण गुंफा, कालाराम मंदिर, रामकाल पथ आणि आपलं रामकुंडवरचे जे स्ट्रक्चर्स आहेत त्याचं थोडा रिस्टोरेशन आणि प्रॉपर जे स्ट्रेंथनिंग वगैरे आपल्याला करायचे आहे तर ते सगळे काम आम्ही घेणार आहे। रामकाल पथ उभारणीच्या या सरकारच्या निर्णयाचं साधू महंतांनी, आखाड्यांच्या प्रमुखांनी सुद्धा स्वागत केलंय। या प्रकल्पामुळे केवळ नाशिक कुंभमेळाच नाही तर भविष्यात नाशिकच्या पर्यटनाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे। सिंहस्थ कुंभ मेला की शुरुआत से कहीं ये काम शुरुआत जल्दी से हो जाता है तो आने वाले टूरिस्ट के लिए, साधु संत के लिए ये बहुत बड़ा अच्छा संदेश में मैसेज आएगा। संपूर्ण जो लोग, पूरे विश्व के लोग यहाँ आएंगे तो उसके फायदा होगा। और जब देर कर देंगे, काम नहीं हो पाएगा, कुंभ मेला के समय पर भाग दौड़ से करेंगे तो थोड़ा सा ये होगा। लेकिन ये जो वीडियो हम लोग को देखे बहुत अच्छा लगा। पहिल्या टप्प्यात 22 कोटी रुपये खर्च करून अहिल्यादेवी होळकर ते टाळकुटेश्वर पुलादरम्यान सुशोभीकरण केलं जाणार आहे। सीता गुंफा ते श्री काळाराम मंदिर, पुढे रामकुंड पर्यंतचा परिसर विकसित केला जाणार आहे। अहिल्यादेवी होळकर पूल परिसर, गांधी तलाव, रामतीर्थ भागातील सौंदर्यीकरण तसंच रामतीर्थ परिसरात प्रभू श्रीरामाची धनुर्धारी भव्य प्रतिकृती, टाळकुटेश्वर पुलापर्यंत पुतळे, शिल्प, स्तंभ, विद्युत रोषणाई ही रामकाल पथाची वैशिष्ट्ये असणार आहे। हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नाशिकमधील धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल। देशभरातून रामभक्तांची पावलं नाशिकच्या दिशेने वळतील अशी अपेक्षा आहे। किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक।